आपण पाहणार आहोत गाव सोटेश्वर मंदिराची जत्रेचा आणि सर्वात महत्त्वाचं गावातून पालखीचा सोहळा आणि ऐरोली आगरी कोळी बांधवांचा जल्लोष। नवी मुंबईच्या ऐरोली कोळीवाड्यात दरवर्षी अशी एक जत्रा भरते जिथे संपूर्ण गाव एकत्र येतं, ढोल ताशांच्या गजरात पालखी निघते आणि भक्तीचा एक वेगळाच उत्सव पाहायला मिळतो। ही आहे गाव सोटेश्वराची जत्रा, आगरी कोळी समाजाच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक सुंदर उत्सव। चला तर मग अनुभवूया हा अनोखा उत्सव। सुरुवात करूया या भक्तिमय प्रवासाची। जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा, जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा। नमस्कार मित्रांनो, मी करण केणी। स्वागत आहे तुमचे ऐरोली गाव सोटेश्वर जत्रेत। नवी मुंबईच्या ऐरोली कोळीवाड्यात वसलेलं गाव सोटेश्वर मंदिर हे स्थानिक कोळी समाजासाठी खूप पवित्र मानलं जातं। मला बोलवले आहे ऐरोलीच्या मेघेंद्र पाटील यांनी, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। श्री गाव सोटेश्वर मंदिर हे गावाचं श्रद्धास्थान आहे। गाव सोटेश्वर नावामागचा अर्थ सांगायचा झाला तर जे दैवत संपूर्ण गावाचं रक्षण करतं आणि संकटसमयी धावून येतं ते म्हणजे गाव सोटेश्वर। ऐरोलकरांची ही श्रद्धा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे। जत्रेच्या दिवशी मंदिराला सुंदर मंडप, विद्युत रोषणाई केली जाते आणि पहाटेपासूनच अभिषेक आणि पूजेला सुरुवात होते। या उत्सवासाठी केवळ ऐरोलीच नाही तर आजूबाजूच्या गावातून लोक मोठ्या संख्येनं दर्शनाला येतात। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या जत्रेचा आनंद घेतात। संध्याकाळ होताच जत्रेचा उत्साह आणखी वाढतो। गाव सोटेश्वर म्हणजेच गावाचं रक्षण करणारा देव। पूर्वीच्या काळात कोळी समाज समुद्रावर मासेमारीसाठी जात असे। त्यावेळी समुद्रात अनेक धोके असायचे, वादळ, पाऊस आणि मोठ्या लाटा। म्हणून गावातील लोक भगवान शिवाला गावाचा रक्षक मानून त्यांची पूजा करू लागले। हळूहळू या ठिकाणी गाव सोटेश्वराचं मंदिर उभं राहिलं। आजही गावातील लोक कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी येथे दर्शन घेतात। मासेमारीला जाण्यापूर्वी, नवीन बोट घेण्यापूर्वी किंवा कोणतंही महत्त्वाचं काम सुरू करण्याआधी गाव सोटेश्वराचं नाव घेतलं जातं। गाव सोटेश्वर हे फक्त मंदिर नाही तर गावाच्या श्रद्धेचं आणि एकतेचं प्रतीक आहे। मित्रांनो, जत्रा म्हटली की गर्दी आलीच, पण ही गर्दी त्रासाची नाही तर श्रद्धेची आहे। तुम्ही बघू शकता, सकाळपासूनच भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत। आबालवृद्ध, कोळी बांधव आणि लांबून आलेले पाहुणे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि ओढ दिसतीये, ती म्हणजे आपल्या गाव सोटेश्वर महाराजांच्या दर्शनाची। आणि हो, जत्रेचं दुसरं मोठं आकर्षण म्हणजे महाप्रसाद। इथल्या भक्तांसाठी जेवणाची खूप सुंदर सोय करण्यात आली आहे। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे गावकरी स्वतः उभं राहून प्रत्येकाला प्रेमाने आग्रह करून जेवण वाढत आहेत। अशी साधी जेवण वाटणी या समाजाची खरी एकता दाखवते, साधी पण भक्तिमय। मी सुद्धा आता महाप्रसादाचा लाभ घेतलाय। खरंच सांगतो मित्रांनो, अन्नाची चव ही त्यात असलेल्या श्रद्धेमुळे अधिकच वाढते। बुंदी, वरण भात आणि ती खास बनवलेली भाजी, हा प्रसाद खाल्ल्यावर जे समाधान मिळतं ते शब्दात सांगणं कठीण आहे। पालखी पाहायला तयार राहा, कारण पुढील भागात तुम्हाला हा सोहळा अगदी जवळून दाखवणार आहे। हिरवा लाईक बटन दाबून ठेवा, पुढे भारी दृश्य आहे। आता आपण आलो आहोत मंदिराच्या मुख्य भागात, पण त्याआधी आपण मंदिरातील त्या पवित्र मूर्तींचं दर्शन घेऊया ज्यांच्या अस्तित्वाने हे मंदिर पावन झालंय। गाव सोटेश्वर महाराज, मुख्य स्थान। आता आपण आलो आहोत मंदिराच्या मध्यभागी, जिथे विराजमान आहेत आपले गाव सोटेश्वर महाराज। ही मूर्ती म्हणजे या संपूर्ण परिसराचा आधारस्तंभ आहे। महाराजांच्या चरणी डोकं टेकलं की मनातली सगळी काळजी दूर होते। जत्रेच्या गर्दीतही या मूर्तींसमोर उभं राहिलं की एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते, जिथे चैतन्य ओसंडून नाहतंय। समोरच आपल्याला गाव सोटेश्वर महाराजांची भव्य पालखी सजवलेली दिसतेय। फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई आणि चांदीचं नक्षीकाम। ही पालखी आता थोड्याच वेळात आपल्या गावाला भेट द्यायला बाहेर पडणार आहे। जत्रेचा मुख्य आकर्षण म्हणजे गाव सोटेश्वर पालखी। पण ही पालखी फक्त मिरवणूक नसते, तर तो एक भावनिक सोहळा असतो। पालखी गावातून का मिरवली जाते यामागे एक सुंदर परंपरा आणि श्रद्धा आहे। एक, देव भेटायला येतात।
ऐरोली कोळीवाड्यातील लोकांची अशी धारणा आहे की वर्षातून एकदा आपला देव स्वतः मंदिरातून बाहेर पडून आपल्या भक्तांना भेटायला त्यांच्या दारात येतो. 2. गावाचं रक्षण. पालखी फिरवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील नकारात्मकता दूर करणे आणि गावाला दृष्ट लागू नये म्हणून महाराजांचा आशीर्वाद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे. गाव सोटेश्वर महाराज की जय च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. तीन. परंपरा आणि नवस. जेव्हा पालखी घरासमोर येते तेव्हा महिला देवाचं औक्षण करतात. लोक घराबाहेर येऊन नारळ फोडतात, आरती करतात आणि देवाचं स्वागत करतात. ही मिरवणूक म्हणजे फक्त एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर गावातील एकता आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. ज्यांनी काही नवस बोलले असतील ते या पालखी समोर नतमस्तक होऊन आपले नवस फेडतात. या मिरवणुकीत आगरी कोळी महिला पारंपरिक वेशभूषा करून सोन्याचे दागिने घालून सहभागी होतात. तर असा हा ऐरोली कोळीवाड्याचा गाव सोटेश्वर उत्सव. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या, पण इथल्या लोकांची आपल्या देवाबद्दलची श्रद्धा आजही तीच आहे. अक्षय पलीकडे अक्षय तुला घे.
माझा फोटो दे. जर तुम्ही कधी या जत्रेला आला नसाल तर पुढच्या वेळी नक्की या आणि इथला अनुभव आपल्या डोळ्यात साठवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्याही गावात अशी काही आगळी वेगळी जत्रा भरते का? आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या जत्रेवर पाहायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे करण केणी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ऐरोली कोळीवाड्याचा ही परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद झाला. जर तुम्हाला माझं हे काम, ही मेहनत आणि आपली संस्कृती दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला यूट्यूबवर सुपर थँक्स देऊन नक्की सपोर्ट करू शकता. खाली दिलेल्या थँक्स बटनवर क्लिक करून तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करू शकता.